आपण नाशिकमध्ये CBS या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे आहोत। इथे सकल मराठा समाज नाशिक जिल्हा इथे सर्व उपोषणकर्ते बसलेले आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेऊया। आज अनेक तुमच्या माध्यमांमधूनच पत्रकार बांधवांनी आम्हाला विचारलं की गावबंदी आणि त्यांना मतदारसंघात देखील बंदी आहे का, तर तुमच्याच माध्यमातून आम्ही सांगू शकतो, अरे गावात विवाद येऊ नको बाबा, तुझ्या मतदारसंघात जाऊ नको। आता मराठ्यांचा प्रश्न मांडला तिथं विधानसभेत आवाज उठव, तिथं हाऊसमध्ये बोल। इथं मराठ्यांच्या भावना एवढ्या तीव्र असताना तुम्ही वेळ काढूपणा केला। 150पेक्षा जास्त आमदार तुम्ही आमच्या समाजाचे आहोत, हीच आमची सर्वात मोठी शोकांतिका आहे का तुमच्यासारखे गद्दार आम्ही निवडून दिलेले आहेत। तुम्ही मराठ्यांच्या प्रश्नावर एक शब्द देखील बोलत नाही। भुजबळ असतील, नरहरी झिरवाळ असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्या समाजाच्या मागे ते किती ताकदीने उभे आहेत हे आपण सर्वांनी पाहिलं। किमान मराठा आमदार खासदारांनी मंत्र्यांनी त्या भुजबळांचा आदर्श घेऊन, नरहरी झिरवाळांचा आदर्श घेऊन, त्या पडळकरांचा आदर्श घेऊन मराठ्यांच्या मागे किमान उभं राहिलं पाहिजे। आमच्यातले उणे दुने काढण्यापेक्षा बाबांनो समाजाच्या मागे ताकदीने उभं राहा। मराठ्यांचं सरसकट 50%च्या आतच OBC आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीकरण झालं पाहिजे, हीच मराठ्यांची भूमिका घेऊन जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मराठे एकत्र लढत आहोत। एवढं बोलतो, थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। मी संजय देशमुख, मराठा मावळा। गेली कित्येक वर्षापासून आपण बघत आहोत आरक्षणासाठी अक्षरशः आयुष्य निघून चाललं तरी आरक्षण मिळत नाही। परंतु आता सन्माननीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केलेला आहे, हा लढा जिंकल्याशिवाय थांबणार नाही आहे। इतकी वाईट परिस्थिती समाजामध्ये झालेली आहे की उच्च शिक्षित आमच्या महिला असून त्यांना अगदी असं छोटे छोटे कामं करावं लागतात। आमचे तरुण 40-40 वर्षाचे झाले, त्यांना नोकरी मिळत नाही आहे। नोकरी मिळत नाही म्हणून छोकरी मिळत नाही, त्यांचे लग्न होत नाही। म्हणजे जो मराठा लढवय्या मराठा ज्यांनी देशासाठी आजही या मराठा समाजामधील असे तरुण आहे की जर देशावर जरी संकट आलं तर आपलं रक्त देणारे आजही समाजामध्ये आहे। परंतु अशा लढवय्यांना, असे जे वाघ होते यांना मजबूर लाचार करून अक्षरशः मांजरीसारखं करण्याचं काम हे सरकार करत आहे। परंतु सरकारने एक लक्षात ठेवायचं, शेवटी रक्त आमचं मराठ्याचं आहे। आम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी जीव देऊ शकतो तर वेळ पडली तर आम्ही जीव पण घेऊ शकतो। आमचे तरुण आता खूप भडकलेले आहे, परंतु वरिष्ठांच्या सांगण्यानुसार आमची ही जी सहनशक्ती आहे ही आम्ही थांबवत आहे। परंतु ज्या दिवशी त्याचा उद्रेक होईल तेव्हा कोणीही थांबवू शकणार नाही, आम्ही कोणाचंही ऐकणार नाही। जरांगे पाटलांनी आजपासून मी चंद्रकांत बनकर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक, सकल मराठा समाजाचा मावळा, आज जरांगे पाटलांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे। 40 दिवस लुटून सुद्धा सरकारने त्यांना मराठा समाजाला आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, परंतु 40 दिवस लुटून गेले, परंतु अद्याप काही आरक्षण मिळालं नाही। यापुढे आमचं पाऊल असं राहील की आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण चालू राहील आणि त्या ठिकाणी आमच्यातलेच काही उपोषणकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गावांना जाऊन त्या ठिकाणी तिथे साखळी उपोषण चालू करायचं। गावगावात बंदी करायचं। ऑलरेडी गावामध्ये बंदी सुरू झालेली आहे। आतापर्यंत 250-300 गावं ना बोर्ड लागलेले की कोणत्याही नेत्यांना ह्या गावात प्रवेश मिळणार नाही। तर आम्ही समाजामध्ये जाऊन जनजागृती करणार आहोत आणि पुढाऱ्यांना, नेत्यांना असं सांगायचं आहे की त्यांनी त्या गावागावात न जाता त्यांनी विधानसभेत जावं आणि त्या ठिकाणी हे मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष द्यावं। सर्वप्रथम मी आपला महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे फार धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सातत्याने मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आपली लोकप्रतिनिधी असतील, बातमी असेल लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का पुढचा CM आम्ही विखे पाटलांना पाहत होतो, मराठा समाजाचा पुढचा CM आम्ही विखे पाटलांना पाहत होतो, पण काल विखे पाटलांची बरळ उकलेली आहे ना। खरं तर आता मराठा समाज तुम्हाला ठेवणार का नाही तुमच्या जागेवरती हा प्रश्न पडलेला आहे। विखे पाटलांसारखा सुंदर माणूस जर असा विचार करत असेल, कुंभी आणि मराठ्यामध्ये भेदभाव करत असेल
तुम्ही भेदभाव करत आहात, पण आम्ही एक आहोत. आज इथं जो बसलेला आहे ना, हा गरजवंत मराठा आहे. तुम्ही आमच्या टाळूवरचं लोणी खाऊन कोट्यावधीच्या प्रॉपर्ट्या तयार केलेल्या आहे. या खोकेच्या आणि बोक्याच्या आणि डोक्याच्या सरकारमध्ये तुम्ही अडकून पडलेले आहे. तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा. मराठा समाजाने तुम्हाला काय कमी केलेलं आहे? नारायण राणेला काय कमी केलेलं आहे? रामदास कदमला काय कमी केलेलं आहे? ह्या नेत्यांना मराठा समाजाने जेवढं भरभरून दिलेलं आहे ना, तुमच्या गांडीवरती आता चड्डीसुद्धा ठेवणार नाही. मी जरा अग्रेसिव्ह बोलतो आहे, पण माफी मागतो मी. परंतु हा समाज तुम्हाला तुमच्या अंगावरती कपडे ठेवणार नाही. तुमची चिरफाड केल्याशिवाय समाज राहणार नाही. तुम्हाला सांगतो, आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही कुंभी आणि मराठा लावायचं काम करतायत, भांडण लावायचं काम करतायत. तुम्ही यापूर्वी जातीमध्ये भांडणं लावलेले, धर्मामध्ये भांडणं लावले आहे, आणि आता तुमची वृत्ती मराठा समाजामध्ये भांडण लावण्याची चाललेली आहे. मराठा समाज येत्या काळामध्ये तुम्हाला नागवं करून फिरवल्याशिवाय राहणार नाही. हा संताप आहे. आरक्षण आमचा अधिकार आहे, तो तुम्हाला सातत्याने आम्ही लोकशाही पद्धतीने आधारित मागत आहोत, परंतु तुम्ही देत नाही. येत्या काळामध्ये अजूनही तुम्हाला विनंती करतो, जरांगे पाटील त्यांच्या अमर उपोषणावरती ठाम आहे, आणि हा सर्वसामान्य मराठा येत्या काळामध्ये तुम्हाला पळू की केल्याशिवाय राहणार नाही. या प्रस्थापित नेत्यांना हा विस्थापित मराठा इशारा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपल्या जीवाचं रान करून महाराष्ट्रभर फिरत आहे. त्यांनी आमरण उपोषण देखील केलं, तरी देखील या सरकारला जाग कशी नाही येत? अजून किती मराठा समाजाच्या युवकांचे तुम्ही बळी घेणार, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मराठा समाजाने पूर्ण जिल्ह्याभर प्रत्येक गावात बॅनर लावलेले की आमदार खासदार यांना गावबंदी केलेली आहे. त्यांना एक सांगणं आहे का हे बॅनर लावून देखील तुम्ही जर गावात प्रवेश केला आणि काही चुकीचं जर घडलं, त्याला सकल मराठा समाज जबाबदार राहणार नाही. कारण की सकल मराठा समाजाच्या वतीने आधीच बॅनर लावलेले, तुम्हाला अगोदरच सूचित केलेलं आहे की आमदार खासदारांना गावबंदी आहे. ते बॅनर तुम्ही हुडकावून किंवा त्याचं पालन न करता तुम्ही जरी गावात प्रवेश केला आणि त्याचा जर काही चुकीचा प्रकार घडला, त्या चुकीच्या प्रकाराला मराठा समाज आणि आम्ही जबाबदार राहणार नाही, याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. आणि सरकारला एक आमची विनंती आहे की अजून आमचे युवकांचे, आमचे उच्च शिक्षित जे तरुण आहे, अजून तुम्ही किती जीव घेणार? तर मराठा आरक्षणाची गरज काय? आज जर आमचा एखादा वकील बांधव आहे, त्याला 80% आणि ज्यांना आरक्षण आहे त्याला 40-50%, तरी त्याचा एखाद्या सरकारी नोकरीत त्याला न्यायाधीश असेल किंवा सरकारी वकील असेल, त्याच्यामध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात घ्या तुम्ही, वकिली क्षेत्र असेल, डॉक्टर क्षेत्र असेल, मेडिकल क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात हे चाललेलं आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आणि जे कोणी कुणबी आणि मराठामध्ये भांडण लावत आहे, तुम्ही चुकीचा मॅसेज जो समाजामध्ये पसरवताय, पण आमचा समाज या मॅसेजांना कधीही बळी पडणार नाही. आमचा एकजूट समाज राहील आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील हे आमच्या पाठीशी उभे आहे. आणि आमचा त्यांच्यावर ठाम विश्वास आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि वेळ आली तर आम्ही या ठिकाणी शिवतीर्थस्थळी आम्ही देखील आमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. एवढं सांगतो आणि थांबतो.